गेल्या गव्हर्नमेंटनं तुम्हाला सांगतो एक थोड्याफार जागा ऍग्रीच्या काढल्या, परंतु 4 वर्षानंतर या ऍग्रीच्या जागा अगोदर निघल्याही नव्हत्या. कसं बसं त्या गव्हर्नमेंटच्या कासाला पाणी लावून 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 या ठिकाणी जागा काढायला लावल्या, त्यांनी काढल्याही. आता या नवीन गव्हर्नमेंटला परत आलं, यांच्या कासाला पाणी लावलं, गडी पाणावलं, पण पाना फुटला, पण बादली घेऊन खाली बसलो आणि तवर पाना चोरला यांनी. म्हणजे जागा काढल्या तुम्ही, पण जागा काढून अजूनच मोठी पंचायत आमची करून टाकली. आज आमची मागणी एमपीएससीच्या ऍग्री एमपीएससीच्या जागा वाढवण्याच्या संदर्भातली मोठी मागणी आहे आणि ह्याच्याबरोबर आमच्या 1-2 मागण्या आहेत, त्या मागण्या आम्हाला गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवायच्या आहेत. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी उत्तम गोरे तुमचं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी पहिल्यांदा एका गोष्टीचं या ठिकाणी नक्की सांगतो की हा एक टेलिग्रामचा ग्रुप आहे. ऍग्री एमपीएससी जागा वाढ म्हणून हा काल ग्रुप तयार झालेला आहे. जवळजवळ 2-2.5 हजार पोरं या ठिकाणी जॉईन झाले या ग्रुपला. खरं यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे की या एक संघटित लढा उभा करण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला ह्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी आपली ही जी मागणी आहे ऍग्री एमपीएससीच्या जागा वाढल्या पाहिजेत, ही मागणी अवास्तव नाही किंवा ही मागणी कुठल्याही आधाराला धरून नाही असं नाही. तर या डिपार्टमेंटमध्ये जागा आहेत आणि हे तुमच्या समोर या डिपार्टमेंटमध्ये किती जागा आहेत काय आहेत हे तुम्हाला टेलिग्रामला नंतर पाठवूनच मी, तरी लक्षात घ्या की डिपार्टमेंटमध्ये जागा आहेत. अरे ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट याला जर तुम्ही एखाद्या सवतीच्या लेकरासारखं बघत असला तर काय काय उपयोग काय मला सांगा. अरे शेतकरी म्हणजे या जगाचा पोशिंदा आहे, हे आतापर्यंत साऱ्या जगदुनियानं सांगितलेलं आहे आणि तरीही तुम्ही आमच्याकडे नेहमीच पाठ फिरवणार. म्हणजे काय, म्हणजे आमचं डिपार्टमेंट असलं तरी त्याच्या तुम्ही पाठ फिरवणार, आमची शेती असली तरी तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवणार. आम्ही जागीरदार पोरं नाही, आम्ही शेतकऱ्याचीच पोरं आहे आणि या शेतकऱ्याची पोशिंद्याची पोरं आम्ही आहे. आम्हाला तिकडे शेतीमध्ये या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीच्या अडचणी या गव्हर्नमेंटमुळेच कशा कशा तयार होत्या ते काय आम्हाला आता नव्यानं सांगायची गरज नाही. आमदाराच्या पेमेंटवर आमदार खासदार पण शब्द लावत नाही, मी फक्त आमदाराच्या पेमेंटचं बोलतो. मी पेन्शनचा आकडा काढला, 1 अब्ज रुपयाचा आकडा आहे. तुमचाच इकॉनॉमिक सर्व्हे सांगतो 100 कोटी रुपये 1 वर्षाचे लागतात या आमदारांचे पगार, पेन्शन आणि खर्चावर. आणि आमच्या जागा वाढवायच्या म्हटलं की तुम्हाला तिजोरी दिसती, त्याचा खळखळाट दिसतो. आम्हाला पिकातला नुकसान भरपाई द्यायची म्हटलं तर आपले कृषी मंत्री सांगतात पाऊस झालाच नाही, पिकं बुडलीच नाही, ती काय अतोनात नुकसान नाही. अरे कमरे एवढा गाळात बुडला की तरी म्हणतो नुकसान झालं नाही. म्हणजे हे आरे रावीच्या भाषेपर्यंत तुम्ही आम्हाला नेले. बघा विद्यार्थ्यांनो, एक काय पंचायत झाली तुमची, लक्षात घ्या. आणि आपल्याला संघटित का व्हायचंय, आपण संघटित होऊन जर आज हा लढा दिला तर या ठिकाणी आपण यशस्वी होऊ. आता या 214 जागा आहेत. 2023 ला म्हणे एमपीएससी पॅटर्न बदलणार आहे. हा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी. आता झालं काय, ज्या पोराचा स्कोर 90 ते 100च्या मध्ये आणि त्याला जर म्हणलं एमपीएससी मेन्सचा अभ्यास कर, ते करत नाही अभ्यास, त्याला कॉन्फिडन्स नाही. का तर म्हणताय जर मी नापास झालो तर या अभ्यासाचा काय उपयोग होणार नाही. का तर पुढच्या वेळेस एक्झामचा पॅटर्नच थेट बदलणार आहे. आणि बरोबर आहे, त्याचं काय चुकीचं आहे, त्याचं काही चुकीचं नाही. आणि अशामुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठं नैराश्य आलेलं आहे. आणि नैराश्य कधी जाणार आहे, जर थोड्या जागा वाढवून दिल्या तुम्ही आम्हाला, तर जागा वाढवून दिल्यानंतर कमीत कमी कॉन्फिडन्सनं आम्ही अभ्यास तरी करूयात. दुसरी गोष्ट आम्हाला असे म्हणणे आहे की कधीतरी उठायचं आणि या ठिकाणी सुटायचं असलं काम करू नका. आम्हाला 5 वर्षाचं, आमच्याच नाही तर सगळ्या डिपार्टमेंटचं प्लॅनिंग द्या. पुढच्या 5 वर्षाचं अंदाजित प्लॅनिंग द्या, अंदाजित द्या. आम्ही म्हणत नाही फिक्सच द्या. 400-500 जागा म्हणा, आम्ही म्हणणार नाही 300 सोडल्या तरी आम्हाला अडचण नसते, पण म्हणा की पुढची 5 वर्षे या डिपार्टमेंटला एवढ्या एवढ्या जागा पडणार आहेत, एवढ्या एवढ्या जागा येणार आहेत. आणि नाही येणार तर तेही सांगा येणार नाहीत, येणार नसतील तर सांगा येणारच नाहीत. आम्ही दुसरा धंदा बघू. तसं तुम्ही आम्हाला दुसऱ्या धंद्याला लावायला काय कमी नाही पडलं आतापर्यंत. आम्हालाच सांगणार गुरं घ्या, कोंबड्या घ्या, शेळ्या घ्या, हे कुक्कुटपालन करा, मसर घ्या, डुकरं पाळा. आम्हाला तुम्ही सांगता, तुमच्याकडे सल्ला भरपूर आहेत, आम्हाला सल्ला भरपूर आहेत, पण तुमचाच पोरगा तुम्ही आमदार करणार
तुमचाच पोरगा तुम्ही मंत्री करणार, तुम्ही आम्हाला कुठे उभा करणार नाही, आम्हाला तुम्ही कार्यकर्ता म्हणून ठेवणार, बाबा ठेवा आमचं, आम्हाला काय हरकत नाही, आम्हाला 5 वर्षाचं प्लॅनिंग द्या. आमच्याकडे प्लॅन असला आम्ही अभ्यास करू, प्लॅन नसला तुमच्या जागा सुटणार नाहीत, आम्ही अभ्यास करत नाही, त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या गोष्टी करू, पण आधी आम्हाला सांगून द्या की बाबा ह्या डिपार्टमेंटमध्ये एवढ्या एवढ्या जागा सुटणार आहेत. अभ्यास करायचा आमच्या दम आहे मोठा. पण जर अशी आमची संधी मारायची आणि आमची भ्रूण हत्या करायची, अरे काय करायचं आता, त्या 2 वर्ष झालं एखाद्यानं दुसरी मेन्स देते, ते दुसरी मेन्स देते, कदाचित त्याचा रिझल्ट नाही आला तर 2 वर्षाच्या अभ्यासाची मेहनत त्याची वाया गेली, कदाचित पुढच्या वर्षी पॅटर्नच बदललेला आहे. आणि म्हणून या वर्षी आम्हाला एक संधी द्या, एक संधी आम्ही मागतोय. आणि विद्यार्थ्यांनाही माझं आव्हान असं आहे, विद्यार्थ्यांना आव्हान करतो मी की आता आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे. तो टेलिग्राम जॉईन करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे, अतिशय चांगल्या रीतीनं विद्यार्थी ते मागणी आपली मांडत आहेत. या ठिकाणी तिथं आपण प्लॅनिंग बनवूयात, निवेदन द्यायचं, आणि हा लढा जर संघटितरित्या आपण दिला तर आपण यशस्वी होऊ. 4-2 लढली तर ते बंड असतं, बंड मोडून काढले जातात. पण या ठिकाणी समूहानं लढलो तर तो उठाव आहे. आणि या ठिकाणी जगाला जगवायची आपली ताकद आहे ना, तर आपण रस्त्यावर उतरल्यावर आपणही काय करू शकतो हे पण मग कळाल्याशिवाय राहणार नाही. का तर आपल्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट 100% ना 110% जागा भरल्या पाहिजेत. एखादा गडी सुट्टी वाचला तर त्याला कव्हर करणारा मागणं एखादा गडी पाहिजे. का तर हे डिपार्टमेंट शेतीच्या बेस लेवलला जाऊन काम करणार आहे. हे काय आम्हाला लुटपाट करणारं डिपार्टमेंट नाही. आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काच्या जागा आहेत आणि त्या जागा वाढवायला हवा. नाही त्याला बॉम्बला नका लाव, सारखं नका वरडायला लाव, सारखं बोलायचं सारखं. आम्हाला स्ट्रगल बघा, एमपीएससी ला आम्हाला स्ट्रगल, पहिलं तर आमची डिग्री मान्य करा म्हणून स्ट्रगल, परत डिग्री मान्य केल्यावर परत जागा सोडा म्हणून स्ट्रगल, जागा सोडल्यावर परीक्षा घ्या म्हणून स्ट्रगल, परीक्षा घेतल्यावर निकाल लावा म्हणून स्ट्रगल, निकाल लावल्यावर मेन्स घ्या म्हणून परत आंदोलन, मेन्स घेतल्यानंतर परत त्याचा निकाल लावा म्हणून आंदोलन, परत जॉईनिंग द्या म्हणून आंदोलन, परत पगार द्या म्हणून आंदोलन. अरे म्हणजे आम्हाला धंदा तेवढाच आहे का? रोज रस्त्यावर उतरायचं आमचं काम आहे का? आणि ह्याच्यासाठी आम्ही शिक्षण घेतलेत का? अरे एक तुम्हाला सांगतो, इतका अंत बघू नका, इतका अंत आमचा कुणीही बघू नका. आम्ही या ठिकाणी लवकर उत्तर देईल, पण आम्हाला उत्तर द्यायला आणि रस्त्यावर उतरायला अजिबात जोर आलेला नाही. आम्हाला अभ्यास करू द्या, रीडिंग मध्ये बसू द्या, निवांत तुम्ही जागा काढा, परीक्षा घ्या, जागा वाढवा, प्लॅनिंग टाका. आम्हाला काही तुम्हाला बोलायचं नाही. नसेल अवेलेबल नाही म्हणून सांगा की पुढच्या 5 वर्षात एकही जागा निघणार नाही. कारण तसं तुम्हाला सांगतो, बिगर लग्नाचं आता सवय लागली माणसाला, बिगर लग्नाची जिंदगी जगायची. आम्ही लावून घेऊ तशा सवय, आता आम्हाला काय अडचण नाही. पण आम्हाला प्लॅनिंग द्या. असं ढगात गोळ्या आणू नका बिनकामाचं, हे करतो ते करतो, हे असं तसं. तुमच्या पुढे इलेक्शन आहे, आमच्या पुढे इलेक्शन नाही बाबा हो. आमच्या पुढे आमचा परपंच आहे, आमची फॅमिली आहे, आम्हाला ती जगवायची. आमच्या पुढे लय मोठी टार्गेट नाही, आम्हाला मंत्री व्हायचं नाही, आम्हाला तुमच्यागत मोठमोठ्या गाड्या नको आहेत त्या, आम्हाला तुमच्या एवढं तुम्हाला सांगतो मावना एवढं स्विस बँकेमधलं पैसे नको आहेत आम्हाला. आम्हाला फक्त जगू द्या. काय करू द्या? जगू द्या. मागणी आमची रास्त आहे. आणि विद्यार्थ्याहो, आपला त्या ठिकाणी त्या पोरांना जॉईन व्हा तुम्ही. मी त्या ठिकाणी जॉईन झालेलो आहे. आणि आता आपण हा संघटितरित्या मागणी करू, निवेदन देऊयात, प्लॅनिंग करूयात. आणि या ठिकाणी मी एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.